लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 11 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा भाग त्यांनी अप्रतिम सुंदर अवर्णनीय असा दाखवलाय. खूपच सुरेख भाग आहे आजचा सुद्धा. आज न 16 डिसेंबरचा उल्लेख पुन्हा एकदा झालाय मिथुन काकामुळे. आणि आता काव्या आणि नंदिनी दोघीही माहेरी जाणार आहेत होळी खेळायला. आणि त्यांच्या मागे यांची सासूरवाडीला होळी होणार आहे. मजा येणार आहे बघायला. सुरुवातीला आपण बघतोय पार्थ गाढ झोपलेला असतो आणि अचानक खडबडून जागा होतो आणि काव्याला म्हणतो, "अहो हे काय, मी झोपलो? अरे मी तर खुर्चीवर झोपलो होतो ना, आणि इथे कसं काय आलो?" काव्या म्हणते, "हो तुम्ही खुर्चीवरच झोपला होता देशमुख, पण मीच तुम्हाला म्हणले अवघडल्यासारखे झोपू नका, इकडे बेडवर झोपा, मग तुम्ही इथे आलात." पार्थ म्हणतो, "अरे पण मी असं कसं झोपू शकतो? आज आपली पहिली रात्र आहे ना, मी तोंडावर पाणी मारून आलोच." काव्या म्हणते, "काय चाललंय देशमुख, तोंडावर पाणी मारल्यावर झोप जाणार आहे का तुमची? झोपा आता." काव्याला तो म्हणतो, "असं नाही असं नाही, आपली पहिली रात्र आहे ना, असं मी झोपणं बरं दिसणार नाही, मी आलोच आलोच मी." लगेच काव्या म्हणते, "असं काय करताय तुम्ही देशमुख? अहो तुमची झोप कशाला कॉम्प्रोमाइज करताय? अशी झोप कॉम्प्रोमाइज करून संसार होणार आहे का?" लगेच पार्थ म्हणतो, "हो पण आपली पहिली." आता काव्या म्हणते, "काय चाललंय, पहिली रात्र पहिली रात्र, असं काय आहे? अहो आपल्या आयुष्यातली काय आता शेवटची रात्र आहे का ही? असं काय करताय देशमुख? सकाळपासून आपण किती मंगलविधी केले, किती दिवसापासून आपण बिझी आहोत, मेहंदी झाली आपली, ग्रँड संगीत झालं. काय हो देशमुख, तुम्ही थकला होतात ना? नाही म्हणजे काळजी होती आपल्याला, हुरहुर होती, सगळं व्यवस्थित होईल की नाही होईल. नाही आता सगळं झालंय ना व्यवस्थित देशमुख, त्यामुळे आता तुम्ही ना आराम करा." पार्थ म्हणतो, "नाही हो काव्या, हे कुठे बरं दिसतं. अहो पहिल्या रात्री झोपणारा मी पहिला नवरा ठरेल ना, 4 लोक काय म्हणतील." काव्या म्हणते, "काही आपण कधीपासून 4 लोकांचा विचार करायला लागलो? ठीक आहे यार, आपली आहे पहिली रात्र आणि झोपलो तर झोपलो, काय बिघडलं त्यात? आपण झोपलोय पण एकमेकांच्या खुशीमध्ये ना." देशमुख, लोकांना काय बोलायचंय ना ते बोलू द्यात, पण एक गोष्ट सांगू तुम्हाला देशमुख, काय आहे ना, बरं झालं तुम्हाला झोप लागली ते. पार्थ म्हणतो, "का हो?" काव्या म्हणते, "ॲक्च्युली ना मी सुद्धा खूप थकलेली होते आज. मला पण खूप झोप येत होती. तुम्हाला कसं सांगू हे कळत नव्हतं हो." पार्थ म्हणतो, "तुम्ही माझ्यासाठी झोप कॉम्प्रोमाइज करत होतात का? काय काव्या, असा संसार होता का?" काव्याचेच वाक्य त्याने काव्याला परत ऐकवलेत गंमत म्हणून. काव्या म्हणते, "बरं बाबा सॉरी, पण एक सांगू तुम्हाला देशमुख, मला असं वाटतं की प्रत्येक कपलने एकमेकांना असं सांगितलं पाहिजे ना, थकलोय बाबा आपण, आराम करूयात, थकलोय आज आराम करू, नंतर उद्याची दिवस पडलाय की सगळं करायला." पार्थ म्हणतो, "हो की आज झोपूयात." काव्या म्हणते, "करेक्ट करेक्ट, मला हेच म्हणायचंय, आपण ना एकमेकांना होणारा त्रास समजून घेतला पाहिजे. दुनिया गेली ओ खड्ड्यात, लोकांना काय लागतंय नाव ठेवायला." पार्थ म्हणतो, "हो काव्या, आपल्या मनात जे काही आहे ना ते आपण आजपासून एकमेकांना सगळं शेअर करायचं." असं म्हणून हे दोघेही आता छान आराम करतात. कसं आहे ना प्रेक्षकांनो, यांनी ना असं नवरा बायकोमधल्या अडचणी, नवरा बायकोमधली अंडरस्टँडिंग हे खूप छान पद्धतीने या मालिकेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. आय नो विषय जरा अवघड आहे आणि हा चारचौघात न बोलण्यासारखा आहे, तरीसुद्धा कमी शब्दामध्ये यांनी खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं बरं का. आता हा पार्थ तिचे एक एक अलंकार असे काढून ठेवतो आणि तिला आता आराम करायला सांगतो आणि फायनली हे दोघेही आरामशीर झोपतात. लग्नानंतरचे विधी, लग्नानंतर खूप सारी धावपळ होते लग्नामध्ये, त्यामुळे प्रत्येक जोडपं हे थकतंच. त्यामुळे यांनी असं सांगितलं, "ठीक आहे, लग्नाची जरी पहिली रात्र असली तरी आराम केला तर चालतो, पुढे सगळ्या रात्री आहेत ना ह्यांना एकमेकांच्या सहवासासाठी." असंच काय ते. तर छान वाटला हा सीन. असंच त्यांनी जीवानदिनीमध्ये पण एक सुंदर प्रॉब्लेम शेअर केलाय बरं का. काल मी तुम्हाला हेडिंग दिलं होतं की जीवाला लागले जुलाब. एक्झॅक्टली तेच झालं. त्याला जुलाब लागलेले असतात आणि तो बिचारा थकून जातो बऱ्याच वेळेला नेचरचा कॉल ऐकून ऐकून. नंदिनी सुद्धा आता त्याला खूप छान पद्धतीने समजून घेते बरं का. आता शरीर आहे माणसाचं, काहीही प्रॉब्लेम होऊ शकतो शरीरामध्ये. आता प्रॉब्लेम्स काही वेळ काळ सांगून येत नाही. आता त्या प्रॉब्लेमला थोडी माहीत होतं की जीवाची पहिली रात्र आहे. जीवा असा थकून जातो बरं का. वॉशरूमला जाऊन जाऊन नंदिनी येते आणि म्हणते, "हे घ्या." जीवा म्हणतो, "अगं हे काय आहे?" नंदिनी म्हणते, "काढा आणलाय तुमच्यासाठी." जीवा म्हणतो, "अगं मी कुठे दारू प्यायलोय?" नंदिनी म्हणते, "अहो तुमचं पोट शांत व्हायचंय म्हणून हा काढा आणलाय." "काय चाललंय जीवा, अक्रोड खाल्ल्याने होतंय ना हे सगळं?" जीवा म्हणतो, "अरे मी कधी अक्रोड खाल्ले?" नंदिनी म्हणते,
अहो मी काढा करायला आता किचनमध्ये गेले ना, तेव्हा मला सालं दिसली अक्रोडची किचनमध्ये. तेव्हा कळलं मला की मिथून काकांनी त्या दुधात जीवा चिडून म्हणतो, काका नाही तो धोका आहे धोका. काय यार, त्याला माहिती नाही का मला अक्रोडची ॲलर्जी आहे, तरी त्याने मला दुधात ते घालून दिलं. मी बोलणार नाही त्याच्याशी, जा. असं म्हणून आता हा तिथे बसलाय बरं का पलंगावर. आता त्याला जरा नाराज नाराज फील होतं की असं काय झालं आपलं आज, असं थोडं ओशाळल्यासारखं वाटतं त्याला. असे जुलाब वगैरे काय झाले बाबा, आता त्याच्यात काय आहे? पण नंदिनीने छान ओपन अप होऊन त्याच्याशी तो प्रॉब्लेम शेअर केला. छान दाखवलंय हा खरंच प्रेक्षकांनो. म्हणजे हॅट्स ऑफ या मालिकेतल्या लेखकाला, या मालिकेच्या कलाकारांना. काय सुंदर सादरीकरण केलं यांनी. कौतुक आहे हा, यांचं खरंच कौतुक आहे. नंदिनी आता जीवाजवळ बसते आणि प्रेमाने त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणते, काय हो जीवा, तुम्हाला अक्रोडची ॲलर्जी आहे, रॅशेस येत असतील तुम्हाला असं मला वाटलं. ठीक आहे, असा प्रॉब्लेम आहे तर मग काय झालं जीवा, मला का नाही सांगितलं तुम्ही? नाही नाही, तुमचं नाही, माझंच चुकलं. खरं तर मिथून काका आल्यावर त्यांनी काजू बदामचा विषय काढला तेव्हा मीच चौकशी करायला हवी होती जीवा. मला जर माहिती असतं ना तर मी तुम्हाला हे दूध पिऊच दिलं नसतं. ओ जीवा, असे ऑकवर्ड नका हो आणि ओशाळू नका. अहो म्हातारपणात आपल्याला एकमेकांची दुखणी खुपणी काढायची आहे, त्याची सुरुवात आजपासून झाली आहे असं समजा. म्हणतात ना, डॉक्टरपासून वकिलापासून काही लपवू नये. पण जीवा, त्याआधी बायकोपासून काही लपवू नये बरं, कारण तीच तुमचा इलाजही करते आणि तुमची बाजू घेऊन तुमची वकिलीही करते. जीवाला आता ते खूप पटलंय, रॅदर माझ्या मनाला तर खूप भावलंय. हे खरं आहे प्रेक्षकांनो. जीवा म्हणतो, खरं आहे ग तुझं नंदिनी. अगं तुमच्या बायकांची केवढी दुखणी खुपणी असतात ग. म्हणजे तुम्ही तर तुमच्या बायकांमध्ये किती शेअर करता तुम्ही ती दुखणी खुपणी. पण आम्ही तुम्हाला नवरा म्हणून कधी विश्वासच देत नाही ना. कारण नवरा म्हणून आम्ही तुम्हाला तो विश्वासच देत नाही. तुम्ही आम्हाला सांगावं, आम्ही तुम्हाला समजून घ्यावं, असा विश्वास आम्ही तुम्हाला द्यायला हवा ना नंदिनी. अगं आम्ही आमचे पर्सनल आणि प्रायव्हेट प्रॉब्लेम तुम्हाला नाही सांगत, नाही शेअर करत. करायला पाहिजे ना शेअर. नंदिनी मी करणार, मी सगळं शेअर करणार तुला. तू सुद्धा मला काय दुखतंय तुझं काय नाही ते सगळं सांगायचं बरं का. नंदिनी म्हणते, सांगणार सांगणार, तुम्हाला सगळं सांगणार, पण आधी हा काढा प्या बरं जीवा. जीवा म्हणतो, काय यार, लग्नाच्या रात्री पहिल्या रात्री मला काय हवं होतं आणि मला काय मिळतंय. ऐक ना ए नंदिनी, जाऊ दे ना. नंदिनी म्हणते, नाही नाही, आधी प्या बरं तो काढा. जीवा तो काढा पितो, पण ते खूप असं त्याला कडू कडू लागतंय. तो म्हणतो, नको, खूप कडू आहे हे नंदिनी. नंदिनी म्हणते, लागू द्या कडू, तरी सुद्धा हे प्यावंच लागेल तुम्हाला, मग आपण स्वस्त झोपूयात. जीवा म्हणतो, नाही नंदिनी नाही, आता मी झोपणार नाहीये, आजची रात्र मला जागवायची आहे. नंदिनी म्हणते, असं काय करता जीवा, पुढच्या सगळ्या रात्री आपल्याला जागवायच्याच आहेत, पण आता पोट बरं होणं गरजेचं आहे की नाही. जीवा म्हणतो, आता हा काढा पिऊन झोपायचं का मी. काय यार, तू किती चांगल्या मूडमध्ये होतीस, किती गोड बोलत होतीस. नंदिनी म्हणते, अहो जीवा, मी छान मूडमध्येच असणार आहे, गोडच बोलणार आहे तुमच्याशी. या पुढची प्रत्येक रात्र आपलीच आहे की नाही. आपण एकमेकांमध्ये असेच विरघळून जाणार आहोत. पण आता ना, हे पहिली रात्रीची जी टेप आहे ना तुमची, ती बाजूला ठेवा आणि नंदिनीचे जीवा बरे व्हा. नंदिनीने तो काढा फायनली जीवाला पाजलाय. बघा ना, किती छान आणि सुंदर पद्धतीने नंदिनीने जीवाला हे समजून सांगितलंय. खरं तर कमी शब्दात आणि बरंच काही. खूप भावून गेला प्रेक्षकांनो आजचाही एपिसोड मला. रॅदर रोजच ते खूपच सुरेख एपिसोड दाखवत आहेत. कधीच असं वाटलं नाही की एकही एपिसोड बोर होतोय. तुम्हाला असं वाटलं का हो? अर्थातच मला कधीच नाही वाटलं. बघा ना, प्रत्येक जोडीने एकमेकांना असं समजून घेतलं पाहिजे, एकमेकांचे प्रॉब्लेम एकमेकांना शेअर केले पाहिजे, म्हणजे संसार आपसुकच सुखाचा होतो. एखाद्या जोडीदाराला एखादी गोष्ट नको असेल तर ती दुसऱ्याने न सांगता अगदी इशाऱ्याने समजून घ्यावी, असं काहीसं अपेक्षित असतं नाही का. म्हणजे बायकोला काय त्रास होतोय हे नवऱ्याने समजून घ्यायला हवं आणि नवऱ्याला काय त्रास होतोय हे बायकोनेही समजून घ्यायला हवं. तर आता नंदिनी जीवाला म्हणते, जीवा चला बरं आता आराम करा. आणि आता इथे असं जीवानदिनीचं ते ब्लाऊज का दाखवलं ते कळलं नाही मला. आता इथून पुढे सुरू झालाय खरा एपिसोड. मिथून काका रात्रीचे कोडे सोडवत बसलेत. मानिनी ताई आल्यात पाणी पिण्यासाठी आणि त्या म्हणतात, काय भाऊजी, अहो जागे आहात एवढ्या रात्रीचे, कोडे काय सोडवत बसलात. काय भाऊजी, कशाला जागरण करताय. मिथून काका म्हणतात, अहो आपल्या चौघा पोरांची लग्न झाली ना, एवढा आनंद झालाय काय सांगू वहिनी. अहो मग काय, खूप आनंद झालाय.
आता जुना चाळा काढला आणि कोडे सोडत बसलो. तुमचं काय? तुम्ही का बरं जागे आहात? मानिनीताई म्हणतात, हे असंच तुमच्यासारखं भाऊजी, कुठे झोप लागली? चांगलं वाटतंय हो. आपल्या पोरांची फायनली लग्न झाली आहेत. एक वेळ अशी होती की हे चौघं पुन्हा एकत्र येतील की नाही येतील कळत नव्हतं. अहो अक्षरशः मी आशा गमावली होती हो. ते 16 डिसेंबर नंतर बऱ्याच रात्री जागून काढल्यात बरं मी, टेन्शनमुळे हो. मिथून काका म्हणतात, वहिनी तुम्हाला तर 16 डिसेंबरला कळलं, पण मला तर सगळंच आधी कळलं होतं. विचार करा वहिनी, माझं काय झालं असेल प्रत्येक रात्री. खूप टेन्शन येत होतं हो मला सुद्धा. मग मानिनी म्हणते, हो भाऊजी, मला जीवाने सांगितलं होतं की त्यांनी तुम्हाला सगळं सांगितलं. मिथून काका म्हणतात, हो ना, ते फोटो मी सगळे फार्म हाऊसवर पाहिले होते. बरं ते फोटो जाळायच्या आधी जीवाने स्वतःला जाळून घेतलं आणि मग काय, ते फोटो तिथेच राहिले होते फार्म हाऊसवर. इथे त्यांनी पुन्हा एकदा सगळी क्विक रिव्हिजन घेतली आहे. मिथून काकाला कसं माहीत होतं? फार्म हाऊसवरती त्यांनी फोटो पाहिले, जीवाला जाब विचारला, सगळं काही मिथून काकाला ऑलरेडी माहीत होतं. हे थोडंसं त्यांनी फ्लॅशबॅक दाखवलं आणि जीवाने तो टॅटू जाळला, ते सगळं काही पुन्हा दाखवलंय त्यांनी. ते सगळं आठवल्यावर मिथून काकाच्या अंगाला काटा आलाय. मिथून काका म्हणतात, आपल्या पोरांचं खाजगी आयुष्य असं चव्हाट्यावर आणणाऱ्याला ना मी सोडणार नाही आहे बरं का वहिनी. माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली आहे. मानिनी म्हणते, जाऊ द्या भाऊजी, सोडून द्या. आता या विषयावर तुम्ही विचार करू नका, जाऊ द्या, ते कोडं सोडवा बरं. मिथून काका म्हणतात, सोडवणार, हे कोडं तर मी सोडवणार, पण आपल्या घरात जे कोडं पडलंय ना ते आधी सोडवणार. आपल्या घरात तो 16 डिसेंबर कोणी घडवून आणला ना ते मात्र कळलंच पाहिजे बरं का वहिनी. आता तेवढ्यात इकडे वसू आत्याच्या खोलीमध्ये काचेचा ग्लास पडला. वसू आत्याचा सीन दाखवलाय. त्या खडबडून जाग्या होतात आणि म्हणतात, अरे देवा, हा कसला आवाज झाला, काय पडलं? ही रम्या पण उठते बरं का. वसू आत्या लाईट लावतात आणि डोक्याला हात लावून म्हणतात, अरे देवा, अरे काच फुटली, ती ग्लास फुटला बघ काचेचा. रम्या झोपेत म्हणते, अरे यार आई, काय ग, काचच फुटला ना, ढग फुटल्यासारखी काय आरडाओरडा करते ग. वसू आत्या म्हणतात, रम्या रम्या, हे असे ग्लास फुटणं अशुभ मानलं जातं, काही वाईट तर घडणार नसेल ना? रम्या म्हणते, हो हो घडणार आहे लवकरच, आणि तेही माझ्या हातनं. वसू आत्या म्हणतात, काय काय बोलतेस तू रम्या? अगं तूच म्हणालीस ना की आपण सगळ्यांचा विश्वास कमवलाय, आता सगळ्यांच्या नजरेतनं उतरू, असं काही घडणार आहे का बाई? मग लगेच रम्या म्हणते, ए आई, तुझं माहीत नाही मला, पण मी तर आता काही कोणाच्या नजरेतून उतरणार नाही आहे. त्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं ना तर करेल मी. ती झोपेत असते बरं का प्रेक्षकांनो. रम्या म्हणजे आळस देत देत बोलतीये. वसू आत्या म्हणतात, ए बाई, ए रम्या, तू काय बोलते, तुझं तुला कळतंय का? आत्ताच तू म्हणालीस ना की तुझ्या हातनं काहीतरी घडणार आहे, काही घडणार आहे, तर तू कशाला कोणाच्या नजरेतून उतरणार नाहीस? सांग ना बाई, काय बोलतेस तू? रम्याने लगेच वसू आत्याला उत्तर दिलंय, ए आई, मी आत्ता जे बोलले ना ते घडणार आहे बरं का, जाय तू झोप ना ग आई, काय तू रात्रीचं लावलंयस? वसू आत्या म्हणतात, रम्या थांब, सांग बरं मला आधी नीट, का ग तू अशी घोर लावते ग माझ्या जीवाला? मी आई आहे ना ग तुझी. रम्या लगेच म्हणते, आई, तुझ्या जीवाला घोर लागणार आहे, डोंट वरी, तुझ्या नाही. झोप ग आता, झोप नाही. वसू आत्या म्हणतात, रम्या सांग ना ग, ए सांग ना बाई, सांग ना मला, काय करणार आहेस तू? टीम आहे ना ग आपली रम्या, सांग ना मग. रम्या म्हणते, ए आई, तुझ्याबरोबर टीम करून आपण खूप खेळ खेळलेलो आहे आतापर्यंत, प्रत्येक वेळेला मी फटकेच खाल्लेले आहेत तुझ्यासोबत. लगेच वसू आत्या म्हणतात, लगेच रम्या म्हणते, आई, आता ना तू बॅक सीटवर बसायचं, मी एकटी लढणार आहे, चल गुड नाईट, मला झोपू दे. असं म्हणून ही झोपी गेली बरं का. वसू आत्याला अजूनही उमजेना, ही करणार तर नेमकी काय तमाशा करणार आहे? बापरे, हिचा सस्पेन्स फारच टिकवून ठेवला बरं का त्यांनी प्रेक्षकांनो. वसू आत्या आता विचार करायला लागतात. ती रम्या झोपून जाते. वसू आत्या विचार करतात, ही नेमकी काय करणार आहे? मी बॅकसीटवर बसायचं म्हणजे नेमकं काय करायचं? बापरे देवा, या पोरीच्या मनात काय आहे ना, एक तर हिला माहिती, नाही तर त्या गुरुजीला माहिती आहे. बापरे, पण माझ्या तर जीवाला धोका नाही आहे ना? काय करत असते ना हिचं हिला माहिती. झोप म्हणे. वसू आत्याला आलंय खरं तर टेन्शन रम्याचं, पण बोलणार कोणाजवळ? कारण आधीच हे असले संस्कार देऊन ठेवलेत पोरीला, आता काय करणार? तिचे लाड पुरवत राहिले आतापर्यंत, आता ती यांच्या डोक्यावर बसलेली आहे. बघूयात काय घडणार आहे ते बघूयात. पण मालिका मात्र आता पुढे सरकली आहे बरं का प्रेक्षकांनो. छान दाखवलंय त्यांनी आज सुद्धा. आता काव्या आणि हे सगळेच कपल सकाळी सकाळी उठतात बरं का. पण तत्पूर्वी या मिथून भाऊजीचा आणि मानिनीचा पुन्हा सीन घेतलाय. मानिनीताई आता त्या दिवशी घडलेला प्रकार मिथून काकांना सांगतात. ते नाही का शारदाताई समोर बोलल्या, वसू आत्या मी शेवटचं सांगते की मी काही केलेलं नाही आहे, 16 डिसेंबर नंतर मी काही केलं नाही, माझा काही संबंध नाही.
ते सगळं सांगून झाल्यावर मिथुन काका म्हणतात, वहिनी मग झालं तर, अहो तुम्हाला माहितीये मला माहितीये, मग कशाला पाहिजे आपल्याला पुरावा. मानिनी म्हणते, भाऊजी भाऊजी पुरावाच हवाय आपल्याला, कसं सगळ्यांसमोर आणता येणार आहे हे सगळं. मिथुन काका म्हणतात, कशाला पाहिजे पुरावा बहिणी, तुम्हाला मला विक्रम भाऊजीला नंदिनी काव्या कोणाला पुरावा पाहिजे सांगा बरं. अहो ती लहान पोरगी माझी पिहू, तिला पण माहिती आहे हे सगळं रम्यान वसुताईच करू शकतात ते. मानिनी म्हणते, अहो भाऊजी पण आता या मानिनी ताई सांगतात की रम्याने सगळ्यांसमोर कबूल केलंय की ती सगळं विसरली आहे आणि ती लग्नामध्ये आनंदाने सामील पण झाली आहे. एवढंच नाही तर वसू आत्याने सुद्धा माफी मागितली आहे. म्हणजे हे मानिनीने सांगताना नाही दाखवलं त्यांनी प्रेक्षकांना, फक्त रम्याचे जे काही ते सीन आहेत ना ते सगळे दाखवले की कशी रम्याने माफी मागितली, वसू आत्याने कशी माफी मागितली. त्यामुळे आता हे बोलणार तर कसं बोलणार, यांना कसा जाब विचारणार वसू आत्या आणि रम्याला, असं या मानिनीला वाटतंय. मानिनी आता हे सगळं सांगते मिथुन भाऊजींना आणि म्हणते, बघा ना मला समजत नाहीये, म्हणजे खरंच वसुताई आणि रम्याने हे केलं असेल का भाऊजी. मिथुन काका म्हणतात, वहिनी का केलं नसणार, का केलं नसणार, एक तरी कारण सांगा बरं मला. मग मानिनी म्हणते, अहो भाऊजी पण वसुताईने स्वतः माफी मागितली, तुम्ही पाहिलं नाही का, आणि लग्नातही सगळं सुरळीत सुरू होतं ना. मिथुन काका म्हणतात, ते लग्नात, पण त्याआधी तुमचं काय म्हणणं आहे की वसुताईने हे सगळं केलं असेल, पण मध्येच फार्म हाऊसचे फोटो कोणी बाहेर काढले, 1000 वेळेला सांगतोय मी, त्या दोघीच, आणि त्या दोघीच असणार आहे या सगळ्या मागे. आपण सगळ्यांनी त्यांना जाब विचारायला पाहिजे वहिनी. ते म्हणतात ना चेहरा भोळा आणि आणि त्यांना पुढची मन म्हणायची असते, पण त्यांनी ती टाळली आहे. ते म्हणतात, जाऊ द्या वहिनी मला काही बोलायचंच नाही आता. मानिनी म्हणते, जाऊ द्या भाऊजी आता राहू द्या हा विषय, उद्या धुळवडे पोरं पण झोपली असतील आता, चला बरं तुम्ही पण आराम करा भाऊजी आणि आपण नंतर सविस्तर बोलू या विषयावर. मिथुन काका म्हणतात, काय वहिनी घरात तुम्ही सगळ्यात हुशार आहात आणि तुमच्या मनाच्या कोपऱ्यात तुम्हाला पक्क माहिती आहे की या सगळ्याच्या मागे कोण आहे, उगाचच ते सगळं मनात ठेवू नका वहिनी, विचार करा, गुड नाईट, असं म्हणून मिथुन काका निघून गेलेत बरं का. मानिनीही विचार करते की खरंच की या सगळ्याच्या मागे वसू आणि रम्या असू शकतात, पण आता हे बाहेर कसं काढायचं, आता हे येणारे भाग सांगतीलच हा प्रेक्षकांनो. एवढाच काय तो सीन दाखवलाय. आता इथून पुढे हा पार्थ सकाळी सकाळी जागा होतोय, पण काव्याला मात्र अजून जाग आलेली नाहीये, पण उठते काव्या थोड्या वेळात. बघा पार्थ आता उठलाय, बघतो किती वाजलेत किती नाही, आणि आता त्याचा हात काव्याच्या मानेखाली असतो, साहजिक आहे. आणि तो आता काव्याकडे बघतो आणि आता बघतच राहतो आणि विचार करतो, झोपेत माझी मांजर किती गोड दिसते, उठली ना की फिसकारायला लागते, बरं आहे ते झोपलेली आहे माझी मांजर, खरंच गोड दिसते माझी मांजर, पण माझ्या मांजरीचं फिसकारणं हीच तर आमची लव्ह लँग्वेज आहे, असं म्हणून हा पुन्हा तिचा हात हातात घेतो आणि हाही झोपून जातो. असं काहीतरी दाखवलं त्यांनी. आता इकडे नंदिनीबाई अगदी गुड गर्ल असल्यासारख्या पहाटेच उठल्या आहेत, आंघोळ पण करून आल्या आहेत. आता ती तिची केस पुसत असते बरं का, आणि बाहेर आली आहे ती आणि जीवाकडे बघत असते आणि विचार करत असते, अरे आज सण आहे होळीचा, आज तर मला नैवेद्य करावा लागेल, लवकर उठली आहे ते बरं झालं. आणि आता तिचं लक्ष जातं जीवाकडे. जीवा असतो गाढ झोपलेला दिसते, नेचरचे कॉल ऐकून ऐकून थकून गेला बिचारा रात्री. नंदिनीला वाटतं की आता जरा त्याची खोडी काढावी, म्हणून आता ही जाते बरं का त्याच्याजवळ. आणि तेवढ्यात ही खाली वाकणार. आता काव्य येते आणि हिचं तोंडच दाबते चक्क. हे जरा गमतीशीर वाटलं. आता हा शेवटचा सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. काव्या तिला बाजूला नेते नंदिनीला. नंदिनी म्हणते, अगं ए काव्या काय चाललंय तुझं, घाबरले ना मी, काय करत होतीस तू इथे. काव्या म्हणते, ए ताई हॅपी होळी, असं म्हणून तिला मिठी मारते नंदिनीला. नंदिनी म्हणते, हो तुला सुद्धा रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा हं काव्या. आता काव्या तिचे ओले ओले केस बघून म्हणते, ताई काय गं हे, अगं तू केस धुतले सुद्धा, अगं आंघोळ झाली तुझी. नंदिनी म्हणते, अगं मग नैवेद्य करायचा आहे ना देवाला, अगं मग आंघोळ करून घ्यायलाच हवी ना. काव्या म्हणते, ए ताई धुळवडीच्या दिवशी सकाळी सकाळी आंघोळ करणारी तू पहिली पोरगी अशी ना, असं कोण करतं गं. हां म्हणजे काय गं ताई, आत्ता तू काय काय करत होतीस तू. काव्या तिला चिडवते. नंदिनी म्हणते, अच्छा ते, अगं काही नाही मी ते जीवांना उठवत होते. आता काव्या चिडवायला लागते तिला बरं का, अगं बाई जीवांना उठवत होतीस. नंदिनी आता तिला चापट मारून म्हणते, ए तुझं काय इथे, तू जा, तू तू तुझ्या बोक्याला उठव, जा जा. काव्या म्हणते, अगं ए
ए ताई, माझा बोक्या झोपलाय, त्याला झोपू दे आणि तुझ्या त्या पसाऱ्यावाल्याला पण झोपू दे. मी काय सांगते ते ऐक. मला ना तुझ्याकडे कंप्लेंट करायची आहे तुझीच. तू जेव्हापासून देशमुख झाली आहे ना, तू मोहित्यांच्या पद्धती विसरून गेली आहेस का? अगं आज काय आहे? आता नंदिनी म्हणते आज धुळवड आहे. मग काव्या म्हणते मग आज आपण मोहिते मोहिते काय करतो? नंदिनी म्हणते आज आपण काय करतो? अरे हां, आपण आज कोणाचा तरी बकरा करतो ना. काव्या म्हणते मग कधी आरूचा, कधी आईचा, कधी बाबांचा. नंदिनी म्हणते अगो हो ना, आपण आरूला काय फसवलं होतं ना मागच्या वेळेला. काव्या म्हणते एक्झॅक्टली, या वेळेला स्पेशल आहे ना. या वेळेला आपल्याकडे देशमुखांचे 2 तगडे घोडे आहेत. त्यांचा बकरा करायचा सोडून तू बसली आहेस इथे तुझ्या पसाऱ्यावाल्याला उठवत. नंदिनी म्हणते माझ्याकडे एक प्लॅन आहे, मस्त आयडिया आहे यांचा बकरा करण्याची. ऐका, आपण एक मस्त प्लॅन करूयात. काव्या म्हणते सांग ना लवकर मला. नंदिनीने काहीतरी प्लॅन सांगितलाय जो काव्याला ऐकवलाय तिने, पण आपल्याला ऐकवला नाहीये. आणि आता नंदिनी म्हणते कशी वाटली तुला माझी आयडिया? काव्या म्हणते भारीच वाटली ना, जबरदस्त आहे असं ती म्हणते. आणि आजचा एपिसोड इथे संपून जातो. पुढचा प्रोमो पण फार भारी आहे बरं का. नंदिनी आता हॅप्पी होली जीवा असं जीवाला म्हणते आणि म्हणते तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि सुंदर रंग आलाय, पण आज थोडीशी मस्ती करते हं. आता इथून पुढच्या सीनमध्ये असं दाखवलंय की काहीतरी चिठ्ठी लिहून नंदिनी आणि काव्या निघून गेल्या. चिठ्ठीत लिहिलेलं असतं सण आला होळीचा, रंग चहूकडे, नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे. आता जीवा ते वाचतो आणि भाट म्हणतो या बाया काय करतील काही सांगता येत नाही हा. जीवा ती कविता वाचतो आणि म्हणतो कठीण आहे बाबा, या मोहितेच्या पोरी आहेत, तय्यब अलीच्या पोरी काय करतील ना याचा नेम नाही. पार्थ म्हणतो मोहितेच्या मुली, अरे मोहितेच्या मुली मोहितेच्या घरी गेल्या. आणि या दोघांची ट्यूबलाईट पेटते. मजा येणार आहे पुढचे एपिसोड बघायला. प्रेक्षकांनो काय म्हणता, आवडला का आजचा एपिसोड रिव्ह्यू? चला तर मग चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि कसा वाटला एपिसोड मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर हा मंडळी. धन्यवाद.